नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आजचा आपला व्हिडिओ आहे राशी भविष्यावर. तर मित्रांनो, तयारीत राहा. 15 मार्च आधीच मिळणार आहे गुड न्यूज. 4 राशींना लागणार आहे बंपर लॉटरी. तर ग्रहांचे टोचर ठराविक काळाने होत राहते, याचा राशीचक्रावर परिणाम दिसतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्मबल, प्रतिष्ठा, नेतृत्व, क्षमता आणि वडिलांसोबतच्या संबंधाचा कारक मानला जातो. कुंडलीतील सूर्याची स्थिती व्यक्तीचा आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमता आणि सामाजिक मानसन्मान दर्शवते. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्याचे राशी परिवर्तन झाले असून हे गोचर अनेक राशींसाठी दिलासा आणि प्रगतीचे संकेत देत आहे. तर पहिली रास आहे मेष. सूर्याचे गोचर मेष राशीच्या कुंडलीतील 11व्या भागात झाले असून ते उत्पन्न आधी लाभाचे स्थान मानले जाते. या काळात नोकरी करणाऱ्यांना लोकांना पगारात वाढ आणि नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नवीन संपर्कामुळे मोठा फायदा होऊ शकतो. तसेच आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग तयार होऊ शकतात. दुसरी रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीच्या 9व्या भागात सूर्याचा प्रवेश झाल्याने तुमचे नशीब पलटेल. 15 मार्च 2026 पूर्वी तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच नात्यातील गैरसमज दूर होतील आणि कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. तिसरी रास आहे सिंह रास. तर सूर्याचे गोचर सिंह राशीच्या 7व्या भागात झाले आहे, ज्यामुळे भागीदारी आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर लाभाचे संकेत आहेत. तसेच आपापल्या जीवनसाथीची साथ सुद्धा चांगली मिळू शकते. त्यामुळे कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास तुमचं चांगलं मदत होणार आहे. आणि चौथी रास आहे तुळ रास. तर तुळ राशीच्या 5व्या भागात सूर्याचे हे गोचर सर्जनशीलता आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये लाभ देऊ शकते. विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदा मिळवून देऊ शकते. तसेच प्रेमसंबंधामध्ये स्पष्टता येईल आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. असेच जर पुढचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.